सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। जून महिन्याच्या अखेर होणाऱ्या G7 शिखर संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण मिळालेलं नसल्याचं म्हटलं जात आहे। या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नसली तरी खलिस्तानी दहशतवाद्यांनी हरदीप सिंग निज्जर यांची हत्या झाल्यानंतर भारत कमांडांचे संबंध बिघडलेले असून ही पार्श्वभूमी यामागे असल्याचं म्हटलं जात आहे। आता यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय। आपण एकटे पडत चाललो, 11 वर्ष मोदींनी परदेशात फिरून केलं काय असा सवाल उपस्थित होत आहे। अमेरिकेची सर्वात मोठी बाजारपेठ चीन होती, पण दोन्ही देशात वाद सुरू झाले। नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब करण्याच्या षडयंत्राचा एक भाग असल्याचा धक्कादायक आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलाय। नितेश राणे मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन वारंवार विवादास्पद वक्तव्य करत फिरतात, त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा खराब होत आहे। नितेश राणे हे भारतीय मुस्लिमांचा पाकिस्तानी मुस्लिम असा उल्लेख करत आहे। बकरी ईदला घेऊन देखील नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। या संदर्भात आतापर्यंत राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे नितेश राणे यांच्या विरोधात 40 तक्रारी असल्याचं देखील प्यारे खान यांनी म्हटलंय। ते नागपूर येथे बोलत होते। गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे। ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, अशी जळजळीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली। आता गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। गिरीश महाजन म्हणाले की संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आपण बडबड केली आहे, ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना आणि त्यांच्या शिवसेनेला शरद पवार साहेबांच्या मांडीवर नेऊन बसवलं, राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज मुंबई येथे महिला आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या काही माजी सदस्य आणि महिला क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची बैठक बोलावली। मात्र या बैठकीवरून रानकंद माजला आहे। या बैठकीत विदर्भातील महिला चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व नसल्याने महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी संताप व्यक्त केला होता। त्यानंतर आता ठाकरे गटानेही नीलम गोरे यांना लक्ष्य केलंय। नीलम गोरे कोणत्या अधिकारात आजची बैठक घेत आहेत? त्यांच्या सिलेक्टेड लोकांना नीलम गोरे यांनी बैठकीला बोलवलं आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्यात। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बुडगुजर यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केलं होतं। उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे। पुढच्या 8 दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं, कारण ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बुडगुजर यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज मुंबई येथे महिला आयोगाच्या
संदर्भात चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या काही माजी सदस्य आणि महिला क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। मात्र या बैठकीचं निमंत्रण विदर्भ आणि मराठवाड्यातील अलीकडच्या 15 वर्षात आयोगावर काम केलेल्या माजी सदस्यांना नसल्याने वाद निर्माण झालाय। विदर्भातील अकोल्याच्या डॉक्टर आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे, नीता आठरे आणि चंद्रपूरच्या डॉक्टर विजया बांगडे यांना अलीकडच्या काळात आयोगावर सदस्य म्हणून काम केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला सत्तेत येऊन 5 महिने झालेत, मात्र अद्याप राज्यमंत्र्यांना अधिकारांचे वाटप झाले नाही। त्यामुळे त्यांच्या टेबलवर काही फाईल येत नाही। परिणामी राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं। या संदर्भात काही राज्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी झाला होता। त्यानंतर 5 महिने उलटूनही अद्याप राज्यमंत्र्यांना अधिकाराचं वाटप झालेलं नाही। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामधील बहुतांश राज्यमंत्री अजूनही कोणत्याही अधिकारांशिवाय कार्यरत आहेत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे। दरम्यान वैष्णवीने ज्या फॅनला गळफास लावून घेतला आणि ज्या साडीचा वापर केला, बावधन पोलीस ते फॅन आणि साडी फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवणार आहेत। वैष्णवीचे कुटुंबीय ही हत्या आहे असा संशय वारंवार करत आहेत। या अनुषंगाने हा फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून तपासाला वेग आलाय। वैष्णवीने साडीच्या साह्याने घरातील पंख्याला गळफास घेतला होता। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं होतं, तर भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीची साथ सोडत असल्याचं चित्र आहे। आता हिंगोलीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे। खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल पतंगे हे शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत। आजचा दिवस आमच्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त करणारा होता। त्यांची मुलगी म्हणून हा कार्यक्रम घेणे माझे कर्तव्य आहे। रक्तदान शिबिर यासह पशुसंवर्धन स्टॉल, आरोग्य तपासणी असे अनेक कार्यक्रम आज आयोजित केले आहेत। पावसामुळे कार्यक्रमाचे स्वरूप छोटे आहे। वंचितांचा वाली बन असं मुंडे साहेबांचं वाक्य होतं। साहेबांच्या विचारांचे आयोजनाच्या स्वरूपात रूपांतर झालं आहे। रामटेक बंगला भेटल्यावर मला पारितोषिक मिळाल्यासारखं वाटलं होतं। रामटेक बंगला माझ्यासाठी खूप काही आहे असं सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या स्मृतिदिनी आठवणीचा उजाळा देत भाष्य केला। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।